हॅलो सगळ्यांना, कसे आहात? गुड मॉर्निंग. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मम्मा विथ अवनी अँड आयू. आता वाजले सकाळचे 7, म्हणजे मी आज सकाळी 7लाच उठली आहे. कारण आज अवनीच्या पप्पांचा टिफिन नाही होता. ज्या दिवशी टिफिन असतो त्या दिवशी मला सकाळी 6लाच उठावे लागते. तसं तर टिफिन रोजच असतो. असं मध्येच एखाद्या दिवशी ऑफिसला काही कार्यक्रम किंवा बर्थडे पार्टी वगैरे असेल त्या दिवशी मला टिफिनचं टेन्शन नसतं. चला असू द्या, ते तर आपले रोजचेच काम आहे. इथे आयू आणि अवनी झोपलीच आहे. त्यांची स्कूल दुपारून असल्यामुळे त्यांना काही सकाळी उठायचे टेन्शन नाही. ते उठतात 8:30-9ला. ते झोपले असतात तोपर्यंत मी माझी कामे करून घेते. सगळ्यात आधी तर उठल्या उठल्या मी ब्रशच करते. कारण चहा पण उठल्यावर लगेचच लागतो आणि हे सकाळच्या बाहेरच्या दृश्य बघितल्यावरती मन अगदी फ्रेश होते. इथे मी पाण्याची बॉटल भरून ठेवते, कारण कामाला लागलो तर आपल्याला पाणी पिण्याचीही आठवण नसते आणि बॉटल दिसली तर पाण्याची पण आठवण येते आणि आपण पाणी पण पित असतो. असं तुम्ही पण ट्राय करून बघा. बॉटल भरलेली असली तर आपल्याकडून थोडे तरी पाणी पिले जाते. त्यानंतर मी चहा बनवायला ठेवला. इकडे चहा होणार तोपर्यंत कपड्यांची मशीन लावून घेतली, कारण मशीन मला सकाळीच लावता येते. आमच्या इथे सकाळी 7:30ला पाणी येते. मशीन ॲटोमॅटिक असल्यामुळे नंतर काही लावता येत नाही. मग मी जेवढे कपडे धुवायचे असतात तेवढे लावते मशीनला. बाकीचे नंतर आंघोळ करतानाच हाताने सगळे कपडे धुवून घेते. असं पण मशीनला स्कूल युनिफॉर्म वगैरे काही निघत नाही, ते आपल्याला हातानेच धुवावे लागतात. आणि काही शर्ट असतात जी खराब झालेली असतात ती पण आपल्याला हातानेच धुवावी लागतात. मी सॉक्स पण नाही टाकत मशीनमध्ये, ते पण हातानेच धुते. तिकडे मशीन लावत होती तोपर्यंत इकडे माझा चहा पण झाला. आणि चहा प्यायला मला बाल्कनीतच जास्त आवडते. मग ज्या दिवशी अवनी आणि आयू लेट उठतात त्या दिवशी मला निवांत वेळ भेटतो चहा प्यायला. तेव्हा मग मी बाल्कनीत जाऊन निवांत चहा पिते. इथून मग माझी धावपळ चालू होते. जोपर्यंत मुलं उठत नाही तोपर्यंत जेवढी कामे होतील तेवढे करून घ्यायचा मी प्रयत्न करते. कारण आयूचं असं आहे, उठल्यावर पण त्याला बराच वेळ माझ्या मांडीवरच झोपायचे असते. नंतर मग त्याची मस्ती चालू होते. आंघोळ झाल्यावर नाश्त्याची तयारी करून घेतली आणि जे आज नाश्त्याला बनवलं आहे ते अवनी आणि आयू दोघांना पण खूप आवडते. त्याला आमच्याकडे वेन्नी असं बोलतात, तुमच्याकडे काय माहीत काय बोलतात. हरभरा डाळ आणि गव्हाचे पिठाचे असते. अजून दुसरे पीठ असेल तर ते पण आपण मिक्स करू शकतो, छान लागतं. थोडं पातळ असेल तर अजून जास्त चांगलं लागतं. हे रेडी झाले तेवढ्यात आयू आणि अवनी हे दोघं पण उठले. उठल्या उठल्या आधी तर त्याला सायकलच पाहिजे असते. उठल्यानंतर दोघं पण थोडा वेळ खेळून घेतात, मग ब्रश हातात घेतला जातो. तसं आयूला ब्रश करायला आवडतो म्हणून काही जास्त मागे नाही लागावे लागत. पण आता त्याला खूप सर्दी झाली आहे म्हणून थोडा त्रास देतोय, नाहीतर खेळत खेळतच आमचा ब्रश होतो. अवनीचं असं आहे, होमवर्कची आठवण तिला सकाळीच येते. मग ब्रश झाल्यावर अभ्यासाला बसते. असं बऱ्याच मुलांसोबत होत असेल. आपण सांगतो तेव्हा त्यांना कळत नाही, नंतर मग स्कूलचा वेळ झाला तर त्यांना होमवर्कची आठवण येते. इथे मी दोघांसाठी नाश्ता बनवून घेतला आणि आज तुम्हाला आयू हातानेच खाताना दिसेल, नाहीतर मला खाऊ घालावे लागते. तसं त्याचं आवडीचं बनवलं आहे ना आज, म्हणून. अवनी आणि आयू दोघांचा पण फेवरेट नाश्ता आहे हा.
दोघांची स्कूलची तयारी करून घेतली. आयुला सोडल्यानंतर मला लगेचच अवनीला सोडायची असते, म्हणून दोघांची तयारी सोबतच करून घेते आणि उरलेली कामे मला दोघांना सोडल्यावरच करावी लागतात. चला मग बाय. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.